नमस्कार सगळ्यांना. आर्धरिष्टही नाव या चॅनलवरती आपलं परत एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर आधी त्या बघून घ्या. प्लेलिस्ट आहेच आपल्या YouTube चॅनलवरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक भेटून जाते, की इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी कोणकोणत्या आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला की तुम्ही म्हणजे कुठे-कुठे इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे ते. ओके. करियर अपॉर्च्युनिटी फायनान्समध्ये आणि इन्व्हेस्टमेंट. ओके. आता करियर अपॉर्च्युनिटी झालं बरोबर. तुम्ही या व्हिडिओ बघायच्या आधी ती व्हिडिओ बघून घ्या, की फायनान्सच्या करियर अपॉर्च्युनिटी काय-काय आहे ते. बरोबर. तर त्यानंतर आपण ह्या व्हिडिओमध्ये चालू करणार आहे, की जे करियर आहे त्याच्यामधले 5 मोस्ट इम्पोर्टंट इंडस्ट्रियल स्किल कोणते? जे प्रत्येक एम्प्लॉयीला लागतात म्हणजे लागतात त्याशिवाय तो सिलेक्ट होत नाही किंवा ते गरजेचे आहे. ओके. तर आता आपण बघू शकतो आपल्या व्हिडिओच्या टॉपिकचंच नाव आहे टू 5 स्किल हाय हाय इन डिमांड रिसोर्सेस टू गेट अ फायनान्स जॉब. म्हणजे काय की तुम्हाला फायनान्स जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला काय म्हणतात की इम्पोर्टंट कोणकोणती 5 स्किल आहे. आता मी मध्ये-मध्ये हिंदीमध्ये पण बोलेन, पण आपले व्हिडिओ हे पूर्णपणे जास्त करून मराठीमध्ये असणार आहे. ओके. तर त्यासाठी आत्तापासून व्हिडिओ चालवायचे ते तुम्हाला सांगतो. आपण वेळ न घालवता व्हिडिओला पुढे चालू करूया. ओके. त्यानंतर बघू शकता की मी इथं तुम्हाला 5 म्हणजे कसं आहे, की इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे. आता ह्या 5 स्किलमध्ये रोल कोणकोणते असतात, ओके. आता रोल याच्यामध्ये असतात, की हे सगळे जे रोल दिले तुम्ही म्हणा हे चार्ट काय हे सगळे रोल आहे, ओके. त्याच्यामध्ये रोल येतं इन्व्हेस्टमेंट बँकिंग येतं, कॉर्पोरेट फायनान्स येतं, कमर्शियल बँकिंग येतं, रिस्क येतं, प्रायव्हेट इक्विटी येतं, इक्विटी रिसर्चर येतं. तुम्हाला पाहिजे असेल तर हे मी पॉइंट कंटिन्यू करू शकतो. तुम्ही तुम्ही हे पॉइंट लिहून पण घेऊ शकतात, ओके. पण कसं आहे, की व्हिडिओ एवढे पॉइंट एक्सप्लेन केले, तर व्हिडिओ खूप मोठे होते. त्यामुळे आपण जे मेन पॉइंट आहे तेवढे कव्हर करूया आणि तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे, बरोबर? आता तुम्ही हे सगळे पॉइंट बघितले. तुम्हाला अजून पॉइंट पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला जेवढे म्हणजे रोल आहे, त्या सगळ्यांचे रोलचे तुम्हाला मी मेसेज करून टाकेन, रिप्लाय देऊन टाकेन. ओके. आणि जास्त काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये Telegramची लिंक आहे. Telegramला जॉइन व्हा. आपण तिथं सर्व अपलोड केलेलं आहे आणि करणार आहे आणि काय क्वेरी असतील त्या पण सॉल्व्ह होतील. ओके. त्याच्यानंतर काय आहे, की आता बघूया, की हे जे स्किल आहे, तर त्याचे आपण पॉइंट हे जे रोल आहे त्याचे आपण स्किल वन बाय वन एक्सप्लेन करूया, की कोणकोणते मोस्ट इम्पोर्टंट स्किल याला लागतात ते. आपण ते पहिल्यांदा एक्सप्लेन करूया. ओके. ओके. आता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, आपला पहिलाच रोल काय आहे, की फायनान्शियल रिपोर्ट एंड एनालिसिस. रिपोर्टिंग एंड एनालिसिस कसं असतं? फायनान्शियल रिपोर्टिंग एंड एनालिसिस. आता बरेच स्टुडंट म्हणणार, की नाही आम्हाला हे येतंय, आम्ही शिकलोय. ओके. तुम्ही शिकले सगळं खरं पण त्याच्यामध्ये कसं असतं माहिती का? फायनान्शियल रिपोर्टिंगमध्ये तुम्हाला ते फायनान्शियल फील्डचे मोस्टली बायिंग आणि सेलिंग डिसिजन तुम्हाला घेता आले पाहिजे, बरोबर? बायिंग आणि सेलिंग डिसिजन तुम्हाला घेता आले, तर तुम्ही ते जे शिकलाय किंवा काय केलंय, तर ते इम्पोर्टंट असतं. ओके. आता आपण वन बाय वन करून बघूया, की कोणकोणते 3 आता सगळ्यांना तर माहिती आहे. मी पुढे जायच्या आधी व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करा. तुम्ही कमेंट करून सांगा, कोणकोणते 3 फायनान्शियल मेन रिपोर्ट आहे, की ते स्टेटमेंट आणि रिपोर्ट आहे किंवा शीट आहे, की ज्या मोस्ट इम्पोर्टंट आहे त्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये लागतं किंवा प्रत्येक कंपनीमध्ये लागतं. ओके. मी आशा आशा करतो की तुम्ही कमेंट केली असेल. मी पुढे एक्सप्लेन करतो. ओके. आता तुम्ही बघू शकता की फायनान्शियल परफॉर्मन्स इव्हॅल्युएटिंग. कोणकोणते परफॉर्मन्स त्यांनी इव्हॅल्युएट केले, बॅलन्स शीट केले, इन्कम स्टेटमेंट केले, कॅश फ्लो स्टेटमेंट केले. हे 3च का केले? कारण यांनी तुमच्या कंपनीची पोझिशन कशी आहे, हे ते एक्सप्लेन करतं, बरोबर? आता याचे खूप सारे कोर्स आहे किंवा खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही एनालिसिस करू शकता. कारण कसं आहे, की कंपनीची करंट पोझिशन चेक करण्यासाठी एनालिसिस केलं जातं किंवा तुम्हाला तुमच्या बॅलन्स शीट किती, असेट किती, लायबिलिटी किती, तुमचं इन्कम किती, तुम्ही कॅश फ्लो इन्व्हेस्टमेंट करता किंवा कॅश फ्लो तुमचा कुठे जातो, काय जातो, हे सगळं तुम्हाला चेक करता आलं पाहिजे. तेव्हा फायनान्शियल रिपोर्टिंग एनालिसिस होतं, बरोबर? आता हे रिपोर्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही हे शिकणार आहे, काय म्हणतात, की जे तुम्हाला 3 फायनान्शियल रिपोर्टिंग स्किल आहे, ते तुम्हाला रीड पण करता आले पाहिजे आणि एनालिसिस पण करता आले पाहिजे. ह्या 2 गोष्टी आल्या, तेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कुठं ना कुठं जाऊन टिकणार आहे, नाहीतर टिकणार नाहीये. कारण आपल्यासारखे खूप लोक असतात, की त्यांना माहिती आहे, की हे कसं करायचं, कसं नाही करायचं ते. याच्यात तुम्हाला एनालिसिस करायच्या काय लिंक पाहिजे असेल किंवा काय क्वेरी असतील, तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये Telegramची लिंक आहे, तिथे जॉइन व्हा. मी सगळ्यांच्या क्वेरी सॉल्व्ह करेन. ओके. आता हा पहिलं स्किल झालं. कोणतं? फायनान्शियल रिपोर्टिंग अँड एनालिसिस. आता आपण दुसरं स्किल बघूया. दुसरं स्किल काय असणार आहे सांगा बरं?
दुसरं स्किल मोस्ट इम्पोर्टंट आहे. ज्यांना मी तुम्हाला आता जे पॉइंट सांगितले त्याच्यामध्ये जायचं असेल तर ते. आता काय आहे, की फायनान्शियल मॉडेलिंग तुम्हाला आलं पाहिजे. का फायनान्शियल मॉडेलिंग आलं पाहिजे त्याचं पण रिझन तुम्हाला सांगतो. ओके. का फायनान्शियल मॉडेलिंग आलंय? फायनान्शियल मॉडेलिंग ही अशी कन्सेप्ट आहे, की ज्याच्या पास्टच्या डेटावरनं फ्युचरचं प्रिडिक्ट केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुमचा पास्टच्या डेटामध्ये तुमचा कॅश फ्लो होता किंवा तुम्हाला कॅश लागत होती कंपनीमध्ये फॉर एक्झाम्पल ₹10,00,000. तर पुढच्या तुम्हाला पाठीमागचं 5 वर्ष परीक्षा करून पुढे किती लागणार आहे? कमी लागणार आहे का जास्त लागणार? हे एनालिसिस करून ठेवतं. कंपनीच्या फ्युचरचं प्रिडिक्शन करण्यासाठी ते एनालिसिस करतं. त्याच्यामध्ये रेशो येतात, सगळं काय येतं. काय-काय येतं 2 ते 3 पॉइंट कमेंट करून नक्की सांगा. ओके. तर आता आपण बघू शकतो. आता याच्यामध्ये कोणकोणते 3 याच्यामध्ये पण कोणते तर 3 मोठे मेन पॉइंट असणारच आहे ना. कोणकोणते बघू शकता? इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट. मग हे तुम्ही बघितलं, की तुम्ही जेव्हा फायनान्शियल रिपोर्ट एनालिसिस करता, तेव्हा पण तुम्हाला हे 3 कन्सेप्ट लागतात आणि जेव्हा तुम्ही फायनान्शियल मॉडेल बनवता, त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे 3 कन्सेप्ट लागतात. का लागतात? आता पहिलं कन्सेप्ट आहे, की इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट तुम्हाला तुमच्या कंपनीची किती इन्कम आहे किंवा कंपनी कशी ग्रोथ होती हे सांगतं. बॅलन्स शीट तुमची करंट कंपनीची पोझिशन दाखवतं. लॉस बेअर करते, किती तुमच्याकडे असू किती लायबिलिटी, किती फिक्स असेट, किती लोन आहे तुमच्याकडे, किती इक्विटी हे सगळं दाखवतं. कॅश फ्लो तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये कसे कॅश यूज करता आणि कसे ते फ्लो करता ते दाखवतं. ओके. तर बघू शकता जे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये केलं त्याचं आपण फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये करतो. पण हे जे 3 इम्पोर्टंट आहे, तर ते ही इम्पोर्टंट आहे. ओके. फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये आपण बाकीचे पण स्टेटमेंट करतो. कोणकोणते करतो? डिस्काउंटिंग कॅश इन्फ्लो करतो, लिव्हरेजेस करतो, मर्चंट अँड ॲक्विजिशन करतो आणि बजेटिंग फोरकास्टिंग करतो. का करतो हे सगळे? फायनान्शियल मॉडेलचा उद्देशच ते, की तुम्ही तुमच्या कंपनीचं मर्जर एखाद्या कंपनीबरोबर करत असतात किंवा ॲक्विजिशन करत असतात किंवा नंतर तुम्ही बजेटिंग फोरकास्टिंग करता फ्युचरचं. त्यासाठी तुम्हाला डेटा लागतो. म्हणून तुम्हाला फायनान्शियल मॉडेलिंग हे आलं पाहिजे. मोस्ट इम्पोर्टंट रेटेड क्वेश्चन आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्याच्या क्वेश्चन विचारणार तुम्ही हे 3 मेन टाइप सांगितले, तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ओके. आता बरेच तुम्हाला YouTubeवरती व्हिडिओ भेटेल, की ते सांगतील, की मी यांच्याबरोबर टाइप केलंय, क्लास करा किंवा काय करा. ही तुमची पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण मी नॉलेजसाठी व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला पण फ्री क्लास काय असेल आपल्याकडे पण खूप काय आहे किंवा थोडे पैसे देऊन काय सर्टिफिकेशन तर आम्ही टाइप करून तुम्हाला मी देऊ शकतो. ओके. नो प्रॉब्लेम. आता त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड टाइप आहे, की तुम्हाला इंडस्ट्री एनालिसिस करता आलं पाहिजे. इंडस्ट्री एनालिसिस म्हणजे काय आहे? आता बरेच जण म्हणतात इंडस्ट्री म्हणजे काय? कोणती इंडस्ट्री घ्यायची? की फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतली कशाची इंडस्ट्री का मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री घेऊ, नंतर ऑटोमोबाईल घेऊ, नंतर काय एफ-एन-सीची घेऊ, नंतर क्विक कॉमर्स घेऊ. ह्या इंडस्ट्री एनालिसिस करायचं. हो, बरोबर. त्याच इंडस्ट्री तुम्हाला एनालिसिस करायचं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला की त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक करता आलं पाहिजे एनालिसिस. नंतर तुम्हाला न्यूजचं प्रिडिक्शन करून तुम्हाला स्टॉकचं एनालिसिस करता आलं पाहिजे. स्टॉक परफॉर्मन्स करतोय की नाही ते तुम्हाला करता आलं पाहिजे. नंतर तुम्हाला स्टॉक वर जातो, खाली जातो, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, नाही केली पाहिजे, हे तुम्हाला करता आलं पाहिजे. बरोबर? समजलं पाहिजे. याला म्हणतात इन्व्हेस्ट एनालिसिस. आता याच्यामध्ये पण कसं आहे माहिती आहे का, की 2 टाइपचे इंडस्ट्री एनालिसिस तुम्हाला आलं पाहिजे. आता कोणकोणत्या 2 ते तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतच असेल. काय इन्व्हेस्ट इन नॉलेज इन वेबसाईट. कोणती वेबसाईट ही तुम्हाला इथे दिसतीये आणि स्टॉक वेबसाईटची कोणती स्कॅनर आहे. तर ह्या म्हणजे कसं आहे, की इंडस्ट्री एनालिसिस करायचं असेल तर वेगवेगळी वेबसाईट आहे. स्टॉक एनालिसिस करायचं स्किनर वेबसाईट आहे. आता तुम्ही म्हणशाल हे वेगवेगळ्या वेबसाईट काय आहे? बरोबर? सगळ्यांचा प्रश्न पडतो, की हे जे स्किनर आहे त्याच्यावरती पण तुम्हाला इंडस्ट्री डेटा भेटतो. पण हा परफेक्ट भेटत नाही. परफेक्ट असतो. मी त्याच्याबद्दल एक पण दुमत नाही किंवा काय खोटं बोलत नाही किंवा काय तुम्हाला खोटं सांगत नाही, असतो. पण जी ही सेकंडवाली वेबसाईट आहे इंडस्ट्री एनालिसिस करण्यासाठी कोणती वेबसाईट ट्रेंडलिन आहे, बरोबर? आता याच्यामध्ये कसं असतं म्हणजे तुम्हाला ईझी वेमध्ये एनालिसिस करता येतं किंवा तिथं सगळा डेटा असतो तुम्हाला म्हणजे काय म्हणतात कमी एफर्ट घेऊन जास्त बेनिफिट भेटू शकतं. म्हणून मी तुम्हाला ट्रेंडली सांगितले आणि जे स्टॉक आहे की त्यासाठी तुम्हाला स्कॅनर सांगितले आहे. ओके. कळलं असेल तुम्हाला की याच्यामध्ये काय करायचं. आता तुम्ही बघू शकता आता पण आपण 4 स्किल्स सॉरी 3 स्किल सांगितले. आता चौथं आणि 5वं स्किल आहे प्रत्येकाला थोडंफार माहीत असणार आहे किंवा काही जणांना माहीत नसणार आहे. आता तुम्हाला व्हॅल्युएशन इम्पोर्टंट आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं व्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पाठीमागच्या स्लाईडमध्ये बघितलं, की तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला
हे करायचंय, स्टॉकचं एनालिसिस करायचंय, आय-पी-ओवर लिस्टेड करायचंय, मर्जर करायचं, ॲक्विजिशन करायचंय. नंतर तुम्हाला अजून काय करायचं म्हणलं मी, तुम्हाला कॅश फ्लो, इन्कम स्टेटमेंट बनवायचंय, बरोबर? याचं तुम्हाला व्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. व्हॅल्युएशन म्हणजे काय? तुम्हाला ती गोष्ट क्रिएट करता आली पाहिजे. आपण इन्व्हेस्टमेंट करतोय ती बरोबर आहे का चूक आहे? हे तुम्हाला कळलं पाहिजे, बरोबर? त्यासाठी व्हॅल्युएशन म्हणतात. आता याच्यामध्ये कसं आहे, की जे व्हॅल्युएशन आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आता डी-सी-एफ म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिस्काउंटिंग कॅश फ्लो, एम-ए मर्जर अँड ॲक्विजिशन. आता सी-ई-ए म्हणजे काय आणि पी-ए-टी म्हणजे काय? याचे तुम्ही फुल फॉर्म कमेंटमध्ये नक्की सांगा. जे काही कमेंटमध्ये बरोबर सांगतील त्याला आपल्याकडून काही ना काही बेनिफिट आहे नक्की भेटणार आहे 100% आहे. ओके. तर त्याची काही चिंता करू नका. बरोबर. सी-सी-ए आणि पी-टी-ए याचं काय आहे, की हे सगळे कोण व्हॅल्युएशन तुम्हाला या सगळ्याचं व्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. कारण हेच जे मोस्ट इम्पोर्टंट आहे आणि त्याच्यामधले पण मोस्ट इम्पोर्टंट हे डी-सी-एफ, सी-सी-ए आणि पी-टी-ए. आता हे सॉरी डी-सी-एफ म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. सी-सी-ए म्हणजे काय, पी-टी-ए म्हणजे काय हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ओके. तर बघू शकता हे 3 आहे आणि हे मी एक्स्ट्रा टाकलंय मर्जर अँड ॲक्विजिशन तुम्हाला करता आलं पाहिजे. बरोबर? तर तुम्ही बघू शकता. हे झाले 4 पॉइंट आणि लास्टचा मोस्ट, मोस्ट, मोस्ट इम्पोर्टंट पॉइंट आहे कम्युनिकेशन. मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पलवरनं सांगतो. मी एका इंडस्ट्रीमध्ये गेलो होतो टाटा मोटर्समध्ये. तिथं मी त्या सरांबरोबर जस्ट काय म्हणतात कम्युनिकेशन करत होतो. तर ते मला काय बोलले, की आत्ताच्या सध्याच्या मुलांमध्ये कम्युनिकेशनच्या स्किल नाहीये. त्यांच्याकडे हार्ड स्किल नसले किंवा सॉफ्ट स्किल नसले तरी चालते. पण म्हणजे कसं की त्यांना नॉलेज नसलं किंवा काय नसलं तरी पण त्यांना कम्युनिकेशनचं स्किल पाहिजे. का पाहिजे? फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. आपण सेकंड नंबरला घेतलं होतं. सेकंड नंबरला कोणतं घेतलं होतं? फायनान्शियल मॉडेल बनवायचं, बरोबर? किंवा त्याच्यामध्ये त्याच्या आधी घेतलं होतं, की फायनान्शियल रिपोर्टिंग एनालिसिस करायचं. नंतर 4th नंबरला आपण घेतलं होतं, की व्हॅल्युएशन करायचं, बरोबर? आता हे जी कन्सेप्ट आहे, की याच्यामध्ये जे समोरची मुलं असतात त्यांना कम्युनिकेशन नीट करता येत नाही. म्हणजे समजा मी डिस्काउंटिंग कॅश फ्लो बनवलं, तर मी समोरच्याला सांगणार आहे, की हे असं ही गोष्ट इथून इथं आली. ते कम्युनिकेशन करता येत नाही. त्यांना बोलता येत नाही नीट, नीट कन्सेप्ट क्लिअर करता येत नाही. त्यामुळं आता तुम्ही बघू शकता. मग ते 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 सर मला म्हणले, की 21 मुलांना इंडस्ट्रीचं नॉलेज किंवा स्किल थोडेफार कमी असले तरी चालतील. पण कम्युनिकेशन हे मोस्ट इम्पोर्टंट आहे आणि ज्या मुलांचं कम्युनिकेशन चांगलं असतं, तर तुम्ही बघू शकता त्याची प्लेसमेंट पण लवकर होते आणि त्यांना जॉब पण लवकर भेटतो. ज्याचं कम्युनिकेशन थोडं वीक असतं, की ते विचार करतात, की हां, थोडं याचं वीक आहे. मग हे क्लायंटबरोबर बोलू शकतो का नाही? अशा खूप काही क्वेरी आहे, बरोबर? तर बघू शकता. आता व्हिडिओ बनवायची मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करायचं म्हणलं, की मी तुम्हाला 2 तास पण एक्सप्लेन करू शकतो, बरोबर? पण व्हिडिओ खूप लांब होईल. त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट आला नाही. आपल्याला फक्त 5 स्किल जे इम्पोर्टंट आहेत ते करायचे होते. तर तुम्ही बघू शकता. मी परत एकदा रिवाईज करून घेतो कोणकोणते 5 स्किल आहेत. फायनान्शियल रिपोर्टिंग अँड नंतर फायनान्शियल तुम्हाला मॉडेल बनवता आलं पाहिजे. इंडस्ट्री एनालिसिस करता आलं पाहिजे. व्हॅल्युएशन एनालिसिस किंवा व्हॅल्युएशन स्टेटमेंट बनवता आलं पाहिजे आणि तुम्हाला लागतं कम्युनिकेशन. मोस्ट रिलेटेड कम्युनिकेशन तुमचं इम्पोर्टंट पाहिजे. तर बघू शकता. अशा पद्धतीने आपण एवढ्या सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये 5 स्किल एक्सप्लेन केलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत एकदा सांगतो कोणाला काही क्वेरी असतील अजून खूप सारे स्किल आहे, जे इंडस्ट्रीमध्ये लागतात. मी या व्हिडिओमध्ये फक्त जे 5 मोस्ट रिलेटेड आहेत ते टाकलेले. अजून स्किल पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये Telegramची लिंक आहे तिथे जॉइन व्हा. त्याच्यावरती मी सगळं अपलोड केलेलं आहे. ओके. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.